नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. 2026ची जी मार्चमध्ये एक्झाम झाली तर तो क्वेश्चन पेपर आहे. तुमची आता येणारी जे ॲडमिशन घेतलेले आहेत त्या स्टुडंटची एक्झाम आहे ती आहे आता ऑगस्टमध्ये असणार आहे. पण हा मध्ये जे री एक्झाम घेतात त्यांच्यासाठी हा क्वेश्चन पेपर होता. तर आपण बघूया सार्वजनिक आरोग्य परिचर्या पेपर 4 म्हणजेच कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. तर हा 15 मार्काचा पहिला प्रश्न आपण बघणार आहोत. नंतर मग क्वेश्चन कोणते कोणते आहेत ते. तो योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 5 मार्काला प्रश्न असतात. तर पहिला आहे ॲनाफिलीज जातीच्या डासामुळे डॅश डॅश हा रोग होतो. तर 4 ऑप्शन आहे हिवताप, येलो फीवर, डेंग्यू आणि चिकनगुनिया. तर याचं योग्य उत्तर आहे हिवताप. याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एका माणसाची दररोज कॅल्शियमची आवश्यकता डॅश डॅश एवढी आहे. तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत 1000 ग्रॅम, 800 मिलीग्रॅम, 500 मिलीग्रॅम, 700 मिलीग्रॅम. तर त्याचं बरोबर उत्तर आहे 1000 मिलीग्रॅम. त्याच्यानंतर डॅश डॅश म्हणजे बाळाचे प्रथम लसीकरण होय. तर आता कुठलं बाळाचं पहिलं लसीकरण आहे, बाळाला कोणतं पहिलं लस दिली जाते. तर हा जो क्वेश्चन आहे तो बघा, डॅश डॅश म्हणजे बाळाचे प्रथम लसीकरण. तर ह्याचं उत्तर नैसर्गिक जे आहे ते बघायला तर कोलेस्ट्रम येतं. हे आपण कोलेस्ट्रमच्या आईचं पहिलं छिक जे बाळाला आपण देतो सुरुवातीला ब्रेस्ट फिडिंग 2 तासाच्या आत आपण जे करतो ते. आणि दुसरं लसीकरण बघायला गेलो तर पहिली लस कोणती दिली जाते तर हिपॅटायटिस बी जी आहे ती दिली जाते. पहिलं लस आणि मग उत्तर तुमचं कोलेस्ट्रॉम येईल. लसीकरण आहे पहिलं लस. त्याच्यानंतर ग्रामीण भागात म्हणजे नॅचरल हे आहे तर ह्याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन असतं. त्याने नैसर्गिक लसीकरण असं लिहायला पाहिजे होतं कारण पहिली लस जी आहे बेबीला. 4था प्रश्न आहे ग्रामीण भागात असणारी अंगणवाडी हा डॅश डॅश कार्यक्रमाचा घटक आहे. तर 4 ऑप्शन आहेत मिड डे मील, एकात्मिक बालविकास योजना, शाळेय आरोग्य कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना. तर ग्रामीण भागात असणारी अंगणवाडी एकात्मिक बालविकास योजनेचा म्हणजे ICDSचा कार्यक्रमाचा भाग आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान NRHMची सुरुवात 5 एप्रिल 2005ला झाली आहे आणि 12 एप्रिल 2005 असे 2 ऑप्शन असतात ना. तर 5 एप्रिल 2005 असेल तर ते लिहायचं आहे. जर 12 एप्रिल 2005 असेल तेही लिहू शकता. जर ह्या 4पैकी म्हणजे 4 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये 12 एप्रिल असले तर 12 एप्रिल लिहू शकता. तर आता आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. अ गटात आहे जमिनीखाली पाणी, VVM, डेसिबल, जागतिक आरोग्य दिन, क्षयरोग. 7 एप्रिल, 24 मार्च, खोल विहिरी, ध्वनी प्रदूषण, पोलिओ लस क्षमता. तर ह्याच्या आपण माय द फॉलोइंग बघूया. जमिनीखाली पाणी म्हणजे खोल विहिरी. क हे उत्तर बरोबर. VVM म्हणजे काय होतं तर पोलिओ लस क्षमता. डेसिबल म्हणजे काय तर ध्वनी प्रदूषण. जागतिक आरोग्य दिन कधी असतो तर 7 एप्रिलला असतो आणि क्षयरोग दिन 24 मार्चला. ब हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ट्रू अँड फॉल्स म्हणजे चुकी बरोबर आपण बघणार आहोत. तर ते बघण्यासाठी आता पहिलं बघूया. गर्भाशयात अंतर्गत ठेवण्याचे साधन ही स्त्री कुटुंब नियोजनाची कायमस्वरूपी पद्धत आहे. गर्भाशयात अंतर्गत ठेवण्याचे साधन ही स्त्री कुटुंब नियोजनाची कायमस्वरूपी पद्धत आहे. तर हे उत्तर आहे चूक आहे. कायमस्वरूपी पद्धत नाही आहे. त्याच्यानंतर रोड टू हेल्थ हा तक्त्याचा वापर करून गरोदर मातांच्या प्रगतीची तपासणी करतात. त्याच्यामध्ये बाळाच्या पण म्हणजे जे लहान मुलं असतात त्यांच्या पण प्रगतीची तपासणी करतात. मग आता गरोदर मातांच्या प्रगतीची तपासणी करत असतील काय ह्या प्रश्नाचं उत्तर मला स्टडी करून तुम्ही सांगा. रोड टू हेल्थ चार्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे BCG लस कावीच्या प्रतिबंधासाठी दिली जाते. हे चुकीचं आहे. BCG लस आहे ही दिली जात नाही कावीच्या प्रतिबंधनासाठी. BCG ही ट्युबरक्युलोसिससाठी दिली जाते आणि हिपॅटायटिस B जी आहे ती कावीसाठी देतो आपण. पारिचारिकेला नोंदी अहवालाचे कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व माहीत असावे. हे बरोबर आहे. शिशु मृत्यूदर हा आरोग्य संकेतापैकी एक आहे तर हे पण बरोबर आहे. ठीक आहे.
आता 5 मार्काचा प्रश्न असतो. 15 मार्काची टोटल 3 प्रश्न लिहायचे असतात, कोणतेही 3. तर कुटुंब नियोजनाची तात्पुरत्या पद्धती, संदर्भ सेवा, ऑलरेडी व्हिडिओ लेटेस्ट टाकलेला आहे. WHO 2025 घोषवाक्य, निरोगी आशादायक भविष्य, आरोग्य शिक्षणाच्या पद्धती याचाही व्हिडिओ आणि शीतसाखळीचाही ऑलरेडी चॅनलवरती व्हिडिओ आहे. आता फरक स्पष्ट करा. सुजवटी सुकटी, खोल विहिरी, उथळ विहिरी, संयुक्त कुटुंब, विभक्त कुटुंब, भूमिका, नाट्य व प्रात्यक्षिक, ऑलरेडी ह्याचे व्हिडिओ सगळ्याचे आहेत. ॲक्टिव्ह रोगप्रतिकारशक्ती, पॅसिव्ह रोगप्रतिकारशक्ती, क्वॉशिओकर आणि मॅरेस्मस, ऑलरेडी सगळे. फक्त संयुक्त कुटुंब विभक्त कुटुंबाचा व्हिडिओ नाही आहे. चॅनलवर जाऊन तुम्ही यूट्यूबला सर्च केलं मराठी, म्हणजे कुठलं तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला येऊन जाईल, किंवा माझ्या चॅनलवरती गेलात आणि सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला मिळेल. व्याख्या लिहा, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. 20 मार्काचा प्रश्न, 15 मार्काचा प्रश्न असतो. तर प्राथमिक आरोग्य सेवेची डेफिनेशन लिहायची आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंदाचा तक्ता लिहायचा, ऑलरेडी चॅनलवर पण आहे. प्राथमिक आरोग्य सेवेचे घटक ह्याचा पण आहे, आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेची भूमिका हा सुद्धा आहे. किंवा तुम्ही शहरी भागातील आरोग्य अनुभवासाठी गेले असून तेथे तुम्ही शालेय आरोग्य कार्यक्रमात भेट दिली आहे, तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. शालेय आरोग्य कार्यक्रमाची ध्येय उद्दिष्ट लिहा. शालेय आरोग्य कार्यक्रमाचे महत्त्व तुमच्या दृष्टिकोनातून लिहा. शालेय आरोग्य तपासणीतील मुलांच्या सर्वसामान्य आरोग्य समस्यांची यादी आणि शालेय आरोग्य कार्यक्रमातील परिचारिकेचा भूमिका स्पष्ट करायची आहे. 2, 3, 5, 5 असे मार्काचा 15 मार्काचा प्रश्न आहे. 4थ्या प्रश्नाला ऑर असो कंपल्सरी म्हणून. त्याच्यानंतर आता 5वा आहे. कधी कधी 4थ्या प्रश्नाला ऑर नसतो, ठीक आहे, ह्याला दिलेलं आहे. तर नोंदी अहवाल याची व्याख्या लिहा. नोंदी अहवाल याचे महत्त्व, राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकाचा व्हिडिओ चॅनलवर आहे. आजाराच्या प्रतिबंधाच्या पातळ्या स्पष्ट करा. किंवा आरोग्य निर्णयाक घटक लिहा. जननी सुरक्षा योजनेबद्दल सविस्तर, आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्य, सगळेचे जो हा चॅनलवरती जे क्वेश्चन विचारलेत ऑलरेडी सगळ्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत. नोंदी अहवाल यांची व्याख्या लिहायचं, त्याचाही व्हिडिओ आहे. त्याचा फरक स्पष्ट नोंदी आणि अहवालमधला जर विचारला गेला त्याचाही व्हिडिओ चॅनलवर आहे. राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक 2 पाठव चॅनलवरती आहेत. आजाराच्या प्रतिबंधाच्या पातळ्या त्यासुद्धा आहेत. आता तुम्हाला इंग्लिशमध्ये जो क्वेश्चन पेपर काही लोकांना हवा असतो त्यांचा पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्यांना हवा आहे त्यांनी तुम्हाला कळतील क्वेश्चन कोणते कोणते आले होते ते. आता फक्त संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब जो हा क्वेश्चन आहे त्याचा जो व्हिडिओ आहे तो फक्त मला बनवायचा आहे. मी लवकरच बनवेन. आणि भूमिका, नाट्य, प्रात्यक्षिक हा 2023मध्ये सुद्धा डिफरन्स विचारला गेला होता, ठीक आहे. तर तोही तुम्ही बघू शकता चॅनलवरती. संदर्भ सेवा, रेफरन्स सिस्टीमचाही आत्ता लेटेस्ट व्हिडिओ बनवला आहे, तो बघा. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण नवीन अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.